स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडतो? म्हणजे भक्तांच्या आयुष्यात? हे बघा सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की लोकांना कुठल्याही थरातला तो गरीब असो श्रीमंत असो हं, हं. सगळ्या थरातल्या लोकांना सतत सातत्याने प्रॉब्लेम हं. येत राहतात आजच्या ह्या कलियुगाच्या धगाधगीच्या जीवनामध्ये आणि फास्ट लाईफमध्ये. हं, कौटुंबिक अडीअडचणी आहेत, आजारपण आहे. हं, सर्वात मोठा प्रॉब्लेम तर आता असेल तर बेरोजगारी म्हणा हं, किंवा कर्जबाजारीपणा म्हणा, हं, आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे थोडक्यात हं, हं. आजारपणा हे प्रत्येक कुटुंबात आपण बघतो, आम्ही बघतो. बरोबर. तर याच्यामध्ये एक हा मार्ग आहे की स्वामींची सेवा जर केली हं, योग्य पद्धतीने सांगितल्या पद्धतीने हं, आणि आपल्याला जसं मार्गदर्शन जर केंद्रातून मिळालं आणि त्या मार्गदर्शनावर आपण जर ती सेवा सुरू केली तर मला वाटतं निश्चितच त्याच्यातून आपल्याला हं, एक लाभ मिळू शकतो. एक मार्ग स्वामी दाखवतात. आमच्या केंद्रामध्ये हे आम्ही मार्गदर्शन करतो. दर गुरुवारी आपण संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये विनामूल्य मार्गदर्शन असतं. जर कोणाची इच्छा असेल तर स्वामी भक्त येऊ शकतात कुंडली घेऊन. आपलं ओके. विनामूल्य मार्गदर्शन आणि स्वामी सेवेतलंच मार्गदर्शन आहे. स्वामींची सेवा हीच महत्त्वाची आहे शेवटी. बरोबर. आणि ह्या समस्यांवर उपाय करायचा म्हणजे स्वामींची सेवा असं मला वाटतं की एकमेव तो एक तारणहार आहे स्वामी परब्रह्म. हं, त्यांच्याशिवाय दुसरा काही तारणोपर आपल्याला नाहीये. म्हणून बरोबर. स्वामींची जी सेवा आहे 11 माळी मी मगाशी सांगितलं आणि स्वामीचरित्र सारामृत आहे. महिलांनी दुर्गा सप्तशतीचे रोज 3 अध्याय वाचावे. हं, अष्टमी, नवमी, चतुर्दशीला शक्य असेल तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा. मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. हं, पुरुषांनीही ते करावं. गुरुचं पारायण करावं. श्रावणामध्ये नवनाथ पारायण करावं. हं, हं, असं आपलं एक नियम ठेवला तर हं. मला वाटतं आपलं आयुष्य सुखाने जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये कधीही काही बाधा येणार नाही. बरोबर.